नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाहूया आजची ठळक बातमी. महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका भर पावसात महिलांचे अर्ज भरण्यास त्यांच्या घरी प्रसंगी शेतावरही जात आहेत. कमीत कमी कागदपत्रे आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा शासनाने दिली आहे. वयाची अट 21 ते 65 अशी आहे. अनेक महिलांकडे जन्माचे दाखले नाहीत. त्यांचे वय आधार कार्डावरून ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र ज्यावेळी आधार कार्ड काढले त्यावेळी त्या महिलांचे वय संबंधित ऑपरेटर किंवा अन्य व्यक्ती यांनी अंदाजे टाकले आहे. त्यामुळे आता अनेक महिलांची वय 65 वर्षापेक्षा जास्त दिसून येत आहेत. ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ही शोकांतिक आहे. त्यामुळे अनेक गरजू महिला यापासून वंचित राहणार आहेत. पाटण तालुक्यातील हिराबाई बंडू शिंदे या महिलेची कैफियत ऐकूया त्यांच्याच तोंडून. 65च्या वर लागते, पण जेव्हा आम्ही आधार कार्ड काढलं तेव्हा ते असंच ठोकून दिलेलं आहे. वय काय आम्हाला माहिती नाही आणि की एवढं वय धावते ते शासनाला बी कळलं पाहिजे. आता आम्ही 2 माणसं, आम्हाला मुलबाळ नाही ना तर काय नाही, आम्हाला काय नाही तर आम्ही काय खायचं ना, असं शासन असं का करतंय? आमचा फॉर्म भरलंच पाहिजे. हो की आम्ही भरून घेऊ, पण त्यांची वयाची अट अशी आहे की 21 ते 65 वर्षापर्यंत त्यांनी केलं. आधी 60 होतं, आता ती अशीच दिली बरोबर. पण ते आता अशी वय ठोकून दिलेली आहे तर त्याला काय करायचं? आम्ही काय खाणार? बरं, आम्हाला कुणाचा आधार नाही, हे घर पडलंय, आम्ही लोकांच्या घरी जाऊन राहिलो, या लोकांच्या घरी जाऊन राहिलोय. बघतोय की, पण आता आमच्या काय आम्ही पण कशी शेवटी आम्हाला जे काय सांगायचं मी बोलतोय तो खोटं आहे का? आता हे दिसतंय का नाही? तुम्हाला तर दिसतंय ना. आता मी पण एवढ्या वर्ष राहते, मला माहित आहे. पण कसं होतंय आता त्यांनी जे अटी लागू केल्या त्याच्या पुढे आम्ही तरी कसे जाऊ? ते आता अशी वय ठोकून दिलेली आहेत. आता आम्ही काय खाणार, काय करणार? 2च माणसं आहेत, आम्हाला नाही मूल नाही बाळ नाही, राहायला घर. आम्ही आता लोकांच्या वसरीला राहिलोय. मग शासनाला बी समजलं पाहिजे ना. बरोबर आहे सगळं. आमचं फॉर्म भरायचंच तुम्ही. आम्ही भरून घेऊ, आता ते कसं हे करतील कसं. त्यांचे घर पडले, त्यांना मुलबाळ नाही किंवा कोणीही कमवते नाही. या आर्थिक सक्षम कधी होणार? केवळ वयाच्या अटीमुळे त्यांना यात सहभागी होता येत नाही. हे केवळ प्राथमिक उदाहरण आहे. मग अशा बहिणी शासनाच्या लाडक्या नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.